आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मिरज विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मला देण्यात आलं आहे। मात्र पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला होता। स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले, दबाव झुगारला आणि मलाच मतदान केलं असं वक्तव्य नूतन खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे। मिरज विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विशाल पाटील हे बोलत होते। मिरजकर जनतेने विधानसभेला 3 वेळेला बाहेरच्या व्यक्तीला निवडून दिले, मात्र हाच बाहेरचा व्यक्ती घरातल्या व्यक्तीला बाहेर काढण्याबाबत सांगू लागला होता। त्याचे जनतेने अजिबात ऐकले नाही असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातून मिरज विधानसभा मतदारसंघासहित 5 काँग्रेसचे आमदार निवडून आणायचे आहेत। सांगली जिल्ह्यातील वसंतदादांच्या विचाराच्या नेत्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं आहे असंही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं। काँग्रेस 6 लाख आपल्याला मतदान झालं, त्यापैकी जवळजवळ 1,10,000 मतदान हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे आम्हाला दिलेलं आहे। याबद्दल बाळासाहेब विश्वजित कदमांच्या वतीने आम्ही सर्व काँग्रेसकर हे तुमचे ऋणी आहोत आणि ऋणी आहोत। या मतदारसंघाचे आमदार भाजपचे, ते जे आमदार आहेत ते पालकमंत्री सुद्धा आहेत। खूप जोर केला, दबाव केला गेला। आरोप आहेत की पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला। मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे। मिरज तालुक्यातली असेल, मिरज शहरातली जनता असेल, कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही। हे आमदारांनी समजलं पाहिजे, मंत्र्यांनी समजलं पाहिजे। हा मोठ्या मनाचा मिरज शहर आहे, मोठ्या मनाचा मिरज तालुका आहे। तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं, तुम्ही लोकांना त्याला मतदान केलं। बाहेर न आलेला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा, ते जनतेने ओळखले, जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलं नाही। या ठिकाणी तुम्ही 25,000च्या वर मताधिक्य या मतदारसंघात दिलं आणि त्यामुळे हा विजय आपला सफल झाला। या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदारसंघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे, ह्याची आपल्या सर्वांना जाणीव असावी। राजकारणात येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला या सांगली जिल्ह्यात 4 ते 5 आमदार हे काँग्रेस पक्षाने निवडून या राज्यात पुन्हा काँग्रेसचे प्रेरित सरकार आणायचं आहे। भावी काळात आपण एक झालेलो आहे। वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे। सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। सगळ्यांना राहावं लागणार आहे, आपल्या सगळ्यांना आवडतले करावं लागणार आहे। तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल ह्याचा मला विश्वास आहे। तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय, मला तुम्ही निवडून दिलाय, तुमच्या आकांक्षा, तुमच्या आशेतनाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात। या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार आहे। तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोहोचवावा, पुरोगामी विचार घरोघरी पोहोचवावा, हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार माझे या ठिकाणी केले, याबद्दल मी तुमचा आभार मानतो। आणि